समोर जात आहे, काय प्रतिसाद मिळतो राज्यभरामध्ये? तुम्ही स्वतः फिरताय राज्यभरात एवढ्या कमी वेळात चालू केलेल्या नव्या पक्षाला जो प्रतिसाद आमच्या अपेक्षित पण नव्हता तेवढा आम्हाला प्रतिसाद नक्कीच मिळायला लागलाय। आता फक्त एवढंच आहे की आम्ही बघायला लागलोय की याच विस्थापितांच्या मागे आता लोक किती ताकद देणार हेच एवढं बघणं राहिलेलं आहे। मागच्या अनेक दिवसापासून राज्यात फिरताय, आज लातूरमध्ये आला, या आधी देखील छत्रपती संभाजीराजे देखील येणार होते, मात्र तुम्ही आलाय, काय लातूर मधला प्रतिसाद? लातूर मधला प्रतिसाद अतिशय चांगला आहे। आता तुम्हाला माहिती आहे लातूर कुणाकडे आहे, मागचे 20-25 वर्ष झाले, तर ह्याच्यामुळे आम्ही आणि संभाजीराजेंनी आणि स्वराज्य टीमनी ठरवलं की इथून पण आपण 2 विस्थापित कॅन्डिडेट नक्कीच द्यायचे जे लातूरचं उद्या फ्युचर बघू शकतात। तिसरा पर्याय उभा केलाय, पण आता जनतेसमोर तुम्ही काय मुद्दे घेऊन जाल? पहिले तर तुमचं एक चुकतंय की तुम्ही म्हणताय की आम्ही तिसरा पर्याय नाही, आम्ही सुसंस्कृत पर्याय आहे या दोघांपेक्षा, आणि आम्ही वेगळं काही नाही घेऊन जात। ह्या लोकांनी नाही केले आम्ही हेच ते करून घ्यायचं, आम्ही हेच म्हणायला लागलोय। कारण की मागच्या जर तुम्ही 75 वर्षाच्या इतिहासात बघितला तर जेवढा आपला सक्सेस व्हायला पाहिजे होता, आपलं जेवढं महाराष्ट्र राज्य पुढे जायला पाहिजे होतं तेवढं खऱ्या अर्थाने गेलेलं नाहीये। आणि आपले इकडचे प्रोजेक्ट्स ते आपल्या लातूर, नांदेड अशा शहरांना यायला पाहिजे, ते जाऊन गुजरातमध्ये बसायला लागलेत। तर निश्चित ह्याच गोष्टींना आम्ही व्यवस्थित करायला, आम्ही सत्य देण्याचा प्रयत्न करायला लागलो। मराठवाड्यातील बऱ्याच तरुणांचं विस्थापन होतंय, यासाठी काय उपाय? प्रश्न नाही समजला। मराठवाड्यातील बऱ्याच तरुणांचं मायग्रेशन व्हायला लागलं, बरोबर, तर या संदर्भात काय भूमिका आहे आपली? 2 भूमिका। पहिले तर इथली अगोदर लोक काय करत होते, इथं मुख्यमंत्री येऊन गेलेत, मंत्री येऊन गेलेत या पूर्ण परिसरात, तर इतक्या वर्षात एवढे मोठे कंपनीज का नाही आलेत? कारण ते कंपनीज सारखे तिकडे बाहेरच्या राज्यांमध्ये का जातात? आणि ह्याच्या अगोदर पण गेलेत, असं नाही की याच मागच्या 5 वर्षात गेलेत, अनेक वर्षात बाहेरच्या राज्यात मोठे कंपनीज येऊन गेलेले आहेत, तर ते आपल्या इथं का नाही आले? पण असो ते का नाही आले हा मुद्दा वेगळा आहे, पण आम्ही निश्चित स्वराज्य म्हणून आम्ही प्रयत्न नाही, आम्ही नक्कीच इथं मोठे इंडस्ट्रीज अशा मराठवाड्याच्या सगळ्या शहरांना आम्ही आणणार नक्कीच।